नमस्कार मंडळी, रॉयल मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत जवळजवळ 60 पदांची भरती आली आहे. त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. जसे की आपल्याला मी ॲडव्हर्टाइज ओपन करून देत आहे. या ॲडव्हर्टाइजची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे. तिथे जाऊन आपण व्यवस्थितरित्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि ॲडव्हर्टाइज किंवा ही PDF सुद्धा डाउनलोड करू शकणार आहात. तर आपण डिस्क्रिप्शन कृपा करून पाहावे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा, कारण अशाच भरती संदर्भात नवीन नवीन अपडेट आम्ही देत असतो. तर इथं आपल्याला जसं सांगण्यात येते कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्यात येणार आहे. तर ही पदभरती आहे तर कुठं, तर ठाणे महानगरपालिका ठाणेमध्ये ही पदभरती होणार आहे. आणि पदभरती जी होणार आहे ती फक्त वॉक इन एंट्री म्हणजे फक्त मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. आणि दिलेल्या वेळेत किंवा दिलेल्या दिनांकाला आपल्याला 11 ते 2 ह्या वेळेत इथं उपस्थित राहायचं आहे. तर चला आपण सविस्तर पदे पाहूया आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता किंवा अनुभव काय आहे, मानधन किती मिळणार याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे देण्यात आली आहे. आता इथे सर्वात पहिलं जे पद आहे ते आहे शस्त्रक्रिया सहाय्यक OT असिस्टंट. आता इथं आपण जर बघितले टोटल जी पदे आहेत ती 15 पदे आहेत. त्याचं आपल्याला इथं प्रत्येक प्रवर्गानुसार इथं विभाजन आपल्याला दिसून येत आहे. आता ह्या पदाकरता जर आपण बघितलं शैक्षणिक पात्रता काय आहे, तर 1 नंबर पॉईंट असा आहे की महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेली शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान शाखेतील जीवशास्त्र विषयासह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 2 नंबरची पात्रता काय आहे? शासन मान्यताप्राप्त संस्थेकडील OT टेक्नॉलॉजीमधील पदविका आवश्यक आहे. किंवा अजून एक तिसरी पात्रता अशी आहे की मान्यताप्राप्त विद्यापीठाची OT टेक्नॉलॉजीमधील पदवी असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्थेच्या हॉस्पिटलकडील शस्त्रक्रिया सहाय्यक अथवा समकक्ष किमान 3 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. आता त्यामध्ये प्रति महिना मानधन किती मिळणार आहे, तर 20,000 मानधन आहे. आणि मुलाखतीची तारीख आहे 26/9/2024 अशी मुलाखतीची तारीख देण्यात आलेली आहे. आता दुसरं जे पद आहे ते न्हावी म्हणून पद आहे. त्यात अनुसूचित जातीसाठी एक, खुल्यासाठी एक, अशा टोटल 2 जागा आहेत. त्यामध्ये असं देण्यात आलं की महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेली शिक्षण महामंडळाची माध्यमिक म्हणजे SSC आपण उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्थेतील न्हावी म्हणजेच बार्बर अथवा समकक्ष किमान 3 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान इथं सुद्धा असणं आवश्यक आहे. 26/9ला इथं सुद्धा आपल्याला मुलाखतीसाठी बोलण्यात येणार आहे आणि यासाठी सुद्धा 20,000 रुपयेचा पगार इथं आपल्याला प्रत्येक महिन्याला दिला जाणार आहे. तिसरं पद ह्या लिस्टमध्ये आहे ड्रेसर. इथं आपल्याला विभाग प्रवर्गानुसार आपण इथं बघू शकता कसे आपल्याला पदे आहेत. ती टोटल 10 पदे इथं देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने म्हणजे SSCची पदवी आपल्याकडे माध्यमिक शालांत पदवी असणं आपल्याला आवश्यक आहे. शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ड्रेसर अभ्यासक्रम पूर्ण व तदनंतर NCTVTचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आपल्याकडं. किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी हॉस्पिटलमधील ड्रेसर या कामाचा 3 वर्षाचा अनुभव असेल आणि मराठी भाषेचं ज्ञान असेल तर आपल्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. इथं सुद्धा आपल्याला पगार 20,000 आणि 26/9लाच या आपल्याला मुलाखतीसाठी ठाण्याला बोलवण्यात येणार आहे. त्यानंतर चौथं जे पद आहे ते वॉर्ड बॉयचं आहे. यामध्ये टोटल बघितलं तर इथं 11 जागा देण्यात आलेल्या आहेत. आणि यामध्ये जर बघितलं आपण SSC उत्तीर्ण असणं इथं सुद्धा आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आणि 3 वर्षाचा अनुभव असल्यास आपल्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. यामध्ये 20,000 पगार आणि 30/9/2024 30/9/2024ला इथं आपल्याला इंटरव्ह्यू किंवा मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. आता इथं जर बघितलं आपण दवाखान्यातल्या आया ह्या पदासाठी आपल्याला 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 3 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यामध्ये एकूण 17 जागा आपल्याला इथं दिसून येत आहेत आणि यामध्ये 20,000 पगार आहे. 3 ऑक्टोबर 2024ला इथे इंटरव्ह्यूला बोलवण्यात येणार आहे. आता पुढची जी पोस्ट आहे ती आहे पोस्टमार्टम अटेंडंट. यामध्ये 4 जागा देण्यात आलेल्या आहेत. 4 जागा टोटल देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये सुद्धा SSC 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे. पोस्टमार्टम कामाचा 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असल्यास आपल्याला 20,000 पगार आणि 4/10/2024ला आपण इंटरव्ह्यूला इथं उपस्थित राहू शकणार आहात. पुढचं जे सर्वात लास्टचं पद आहे ते आहे मॅच्युरी अटेंडंट. यामध्ये जर बघितलं आपण 4 जागा देण्यात आलेल्या आहेत. इथं 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पोस्टमार्टम कामाचा 1 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान असल्यास आपल्याला 20,000 पगार देण्यात येईल आणि 4 ऑक्टोबर 2024ला आपल्याला इथं कामासाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहायचं आहे. तर ह्या सर्व पदासाठी जर आपण बघितले शासन निर्णयानुसार आपल्याला 18 ते 38 वर्ष आणि मागास वर्गासाठी 18 ते 43 वर्ष या पदनुसार वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे.
सदरची जाहिरात आपली तर टीप देण्यात आली आहे की महानगरपालिकेचं संकेतस्थळ www.thanecity.gov.in वर सुद्धा उपस्थित आहे. तिथं जाऊन सुद्धा आपण ही ॲडव्हर्टाईज पाहू शकता. आता जर आपण बघितलं की एंट्रीसाठी आपल्याला नक्की कुठं जायचं आहे, तर इथं आपल्याला त्याची व्यवस्थित माहिती देण्यात आलेली आहे. त्यामध्ये आपल्याला असं म्हणण्यात आलेलं आहे की कैलासवासी अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, 3रा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, 5 पाकडी, ठाणे इथे आपल्याला उपस्थित राहायचं आहे 11 ते 2 ह्या वेळेत. तर ही कंत्राटी पद्धतीने पदे 179 दिवसाच्या कालावधीकरता भरण्यात येणार आहेत. म्हणजेच 179 दिवस झाले की आपलं पद परत रिन्यू केलं जाईल असं सांगण्यात येत आहे. तर ही एक आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर आपल्या खाली दिलेली शैक्षणिक पात्रता किंवा कामाचा अनुभव असल्यास 20,000 प्रतिमाह पगारावर आपण ठाणे महानगरपालिकेमध्ये कामाचा अनुभव घेऊ शकणार आहात. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.